तर मित्रांनो, IB म्हणजेच केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये 10वी पासवर 4987 जागा निघालेल्या आहेत। तर फॉर्म भरण्याची डेट आहे 26 जुलै 2025 ते 27 ऑगस्ट 2025 पर्यंत। तर वयाची अट आहे 18 ते 27 वर्ष। SC ST वाल्यांसाठी 5 वर्षांची सूट आहे आणि OBC वाल्यांसाठी 3 वर्षांची सूट आहे। परीक्षा फी आहे SC ST PWD आणि महिलांना 550 रुपये आणि बाकीच्यांना आहे 650 रुपये। आणि तुम्ही ज्या स्टेटमध्ये फॉर्म भरणार आहात तिचे डोमेसाईल आणि त्या ठिकाणची लोकल लँग्वेज तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे। तर परीक्षा 3 टप्प्यामध्ये होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये ऑनलाईन एक्झाम होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टाईप परीक्षा, म्हणजेच तुम्हाला स्थानिक भाषेतला एखादा उतारा देईल आणि त्याचे ट्रान्सलेशन तुम्हाला इंग्लिशमध्ये करावे लागेल। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे मुलाखत। तर या फॉर्मची पूर्ण डिटेल PDF आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहूया ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे ते। तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल। त्यानंतर रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल। त्यानंतर सुरुवातीला या ठिकाणी टाकायचे आहे तुम्हाला तुमचे पूर्ण नाव। त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तोच मोबाईल नंबर या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी एखादी अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे। नंतर टाकायचा आहे ईमेल ॲड्रेस, तोच ईमेल ॲड्रेस या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचे डोमेसाईल स्टेट विचारेल, त्या ठिकाणी तुमचे स्टेट निवडायचे आहे। त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी अप्लाय करायचे आहे ते ठिकाण या ठिकाणी निवडायचे आहे। नंतर आहे कॅटेगरी निवडायची। कॅटेगरी निवडल्यानंतर निवडायचे आहे पोस्टचे नाव, त्यानंतर पोस्ट कोड येऊन जाईल। नंतर या ठिकाणी ऑप्शन आहे जनरेट OTPचे, त्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमच्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल ॲड्रेसवर OTP पाठवला जाईल। ते OTP या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट करून घ्यायचे आहे। नंतर आय ॲग्रीवर क्लिक करायचे आणि या ठिकाणी कॅप्चा कोड टाकून रिव्हेरीफायवर क्लिक करायचे आहे। रिव्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत जी माहिती भरली होती ती माहिती येऊन जाईल। ती माहिती एकदा पूर्ण चेक करून घ्यायची आहे। माहिती चेक झाल्यानंतर या पूर्ण डब्यावर क्लिक करायचे आहे आणि नंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल। त्यानंतर गो टू ॲप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। नंतर थोडं प्रोसेस झाल्यानंतर इलिजिबिलिटी डिटेल पेज ओपन होईल। तर या ठिकाणी काही माहिती आपण ऑलरेडी भरलेलीच असते, बाकीच्या ऑप्शनमध्ये आपल्याला माहिती भरायची आहे। या ठिकाणी निवडायचे आहे जेंडर निवडल्यानंतर टाकायचे आहे आपल्याला आपली जन्मतारीख। या कॅलेंडरवर क्लिक केल्यानंतर या कॅलेंडरच्या माध्यमातून तुम्ही तुमची जन्मतारीख निवडू शकता। त्यानंतर या ठिकाणी आपले वय कॅल्क्युलेट होऊन जाईल। त्यानंतर निवडायची आहे नॅशनॅलिटी निवडल्यानंतर तुम्हाला विचारेल तुमच्याकडे डोमेसाईल आहे का नाही ते, त्या ठिकाणी यस करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची निवडायची आहे लोकल लँग्वेज। त्यानंतर द्यायची आहे तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल। या ठिकाणी टाकायचे आहे वडिलांचे नाव आणि या ठिकाणी टाकायचे आहे आईचे नाव। त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे तुमची वैवाहिक स्थिती आणि या ठिकाणी निवडायचा आहे तुमचा धर्म। त्यानंतर तुम्हाला निवडायचे आहे 5 एक्झाम सेंटर। पहिले निवडायचे आहे स्टेट आणि त्याच्यासमोर निवडायचे आहे त्या स्टेटमधली सिटी। अशा प्रकारे 5 एक्झाम सेंटर निवडायचे आहे। एक्झाम सेंटर निवडल्यानंतर पुढचे ऑप्शन आहे एक सर्व्हिसमॅनचे। जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर यस करा, यस केल्यास तुम्हाला ही माहिती द्यायची आहे, नसाल तर नो करा। त्यानंतर तुम्ही खेळाडू असाल तर यस करा, नसाल तर नो करा। जर तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असाल तर यस करा, नसाल तर नो करा। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। आता या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे तुम्हाला तुमच्या ॲड्रेसची माहिती। तुम्ही तुमचा पूर्ण ॲड्रेस टाकल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आहे तुमचा आताचा राहत असलेला ॲड्रेस आणि ऑप्शनमध्ये टाकलेला ॲड्रेस सेम असेल तर यस करा। येस केल्यानंतर या ठिकाणी आपोआप वरचा ॲड्रेस येऊन जाईल। ॲड्रेस सेम नसेल तर नो ऑप्शन निवडून ॲड्रेस वेगवेगळा टाकायचा आहे। त्यानंतर येईल क्वालिफिकेशन डिटेल। या ठिकाणी तुम्हाला तुमची 10वीची माहिती द्यायची आहे। या ठिकाणी निवडायचे आहे 10वीचे बोर्ड, नंतर 10वी पास झालेले वर्ष निवडायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी शाळेचे नाव टाकायचे आहे। नंतर आहे सब्जेक्ट कॉम्बिनेशनचे ऑप्शन। तुम्ही जेवढे 10वीमध्ये विषय शिकलेले आहात ते या ठिकाणी टाकायचे आहे। त्यानंतर क्वालिफाईडमध्ये पास ऑप्शन निवडायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी निवडायचे आहे तुम्हाला 10वीमध्ये पर्सेंटेज होते की CGPA होते। पर्सेंटेज निवडल्यानंतर टाकायचे आहे तुम्हाला तुमचे मार्क। या ठिकाणी टाकायचे आहे मिळालेले मार्क आणि या ठिकाणी टाकायचे आहे पूर्ण एकूण मार्क। त्यानंतर या ठिकाणी पर्सेंटेज येऊन जाईल। त्यानंतर द्यायचे आहे तुम्हाला 12वीची डिटेल। जर तुम्ही 12वी पास असाल तर या ठिकाणी 12वीची माहिती द्या, पास नसाल किंवा व्हायची असेल तर हे ऑप्शन सोडून द्या। त्यानंतर त्याचप्रमाणे तुमची डिग्री झालेली असेल तर या ठिकाणी डिग्रीची माहिती द्या, अन्यथा हे ऑप्शन सोडून द्या।
त्यानंतर ऑप्शन आहे तुम्हाला इंटेलिजन्स वर्कचा अनुभव असेल तर या ठिकाणी यस करा, नसेल तर नो करा. नंतर या ठिकाणी तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश सोडून फॉरेन लँग्वेज किंवा लोकल लँग्वेज येत असेल तर यस करा, नसेल तर नो करा. नंतरचे ऑप्शन आहे जर तुम्हाला कोणत्याही कामाचा अनुभव असेल तर यस करा, नसेल तर नो करा. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर ओपन होईल डॉक्युमेंट अपलोड करण्याचे पेज. या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे तुम्हाला तुमचा फोटो, तुमची सही आणि डोमिसाईल सर्टिफिकेट. तर मित्रांनो, फोटोची साईज असायला हवी 100 KB ते 200 KB पर्यंत. फोटो JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये असायला हवा आणि डायमेन्शन साईज आहे 3.5 सेंटीमीटर ते 4.5 सेंटीमीटर असायला हवी. ब्राउज टू अपलोडवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये दिलेल्या साईजमध्ये असलेला फोटो, साईजमध्ये नसेल तर इमेज रिसायझर या वेबसाईटवर जाऊन साईजमध्ये करून घ्या. तर समोरचे ऑप्शन आहे सही अपलोड करायचे. तर सहीची साईज असायला हवी 80 KB ते 150 KB पर्यंत आणि फॉर्मॅट असायला हवे JPG किंवा JPEG. नंतर तिसरे ऑप्शन दिलेले आहे डोमिसाईल अपलोड करण्याचे. डोमिसाईलची साईज पाहिजे 100 KB ते 1 MB पर्यंत असायला हवी आणि फॉर्मॅट JPG किंवा PDF स्वरूपात असायला हवी. त्यानंतर डोमिसाईल अपलोड केल्यानंतर पेमेंट मोड सिलेक्ट करायचे. पेमेंट मोड सिलेक्ट केल्यानंतर या 5ही डब्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणचा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पेमेंटचे पेज ओपन होईल. नंतर तुम्हाला ज्याद्वारे पेमेंट करायचे आहे ते पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. तर मित्रांनो, पेमेंट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंट PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ होता आपला IBचा फॉर्म कसा भरावा याच्याबद्दलचा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये.